श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. सर्वप्रथम 2026 मध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांत हा आपल्या मराठी पौष महिन्यात येतो. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभ योगाला मकर संक्रांत असे म्हणतात आणि या संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ आणि पवित्र मानला जातो. मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्र ही लहान होत जाते. तर असा हा मकर संक्रांतीचा सण भारतातील एक प्रमुख आणि महत्त्वाचा सण आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2026 मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे. यंदा 2026मध्ये मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे. ही गोष्ट आपल्या सर्वांनाच माहीत झालेली आहे, परंतु नेमकी कोणती साडी आपल्याला घालायची नाही किंवा आपण मकर संक्रांतीला बांगड्या देखील घालत असतो आणि बांगड्या घालत असताना कोणत्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत किंवा कोणत्या महत्त्वाच्या नियमांचे पालन करायचे आहेत. यासोबतच मकर संक्रांतीचा सण म्हटलं की साजशृंगार हा केलाच जातो आणि आपण केसांमध्ये गजरा हा सुद्धा माळत असतो किंवा काही फुले ही आपण केसांमध्ये लावत असतो. त्यावेळेस कोणता गजरा हा चुकूनही आपल्याला घालायचा नाही किंवा यंदा मकर संक्रांतीला हळद वापरायची की नाही, सोन्याचे दागिने वापरावे की नाही, याशिवाय कोणता दागिना आपल्याला यावर्षी मकर संक्रांतीला चुकून देखील घालायचा नाही. तसेच असे कोणते पदार्थ आहेत जे आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाहीत. तसेच मकर संक्रांतीचा सण हा एकूण 3 दिवसाचा असतो आणि या संक्रांतीच्या बाबतीत नेमकी कोणत्या गोष्टी आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत, कोणत्या गोष्टी आपल्याला घालायच्या आहेत, यासोबतच महिलांनी शृंगार करत असताना कोणत्या नियमांचं पालन करावं अशी ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, यावर्षी 2026मध्ये बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांतीचा सण हा साजरा केला जाणार आहे. मकर संक्रांत या सणाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम दरवर्षी 14 जानेवारीलाच येतो. 13 जानेवारीला किंवा 15 जानेवारीला संक्रांत येणं असं क्वचितच घडत असतं, मात्र नेहमी हा सण 14 जानेवारीला साजरा केला जातो. यावर्षी म्हणजे 2026मध्ये मकर संक्रांत ही 14 जानेवारीलाच आलेली आहे. बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 शके 1947 पौष कृष्ण 11 रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 पासून सूर्यास्तापर्यंत आहे. आता आपण पाहूया की यावर्षी मकर संक्रांत ही नक्की कशावर आली आहे, कोणत्या रंगावर आलेली आहे आणि संक्रांतीने कोणकोणत्या वस्तू या परिधान केलेल्या आहेत. कारण संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या वस्तू आपल्याला वर्ज्य करायच्या असतात. तर सूर्याचे मकर संक्रमण बालवर्णावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतली आहे. केशराचा टिळा लावला आहे. वयाने ती कुमारी आहे. स्थिती जी आहे तर ती बसलेली आहे आणि वासाकरता जाईचं फूल घेतलेलं आहे. पायास भक्षण करीत आहे. जातीने सर्प आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहे. वार नाव व नक्षत्र नाव मंदाकी असून सामुदाय मुहूर्त 30 आहेत. ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे. वायव्य दिशेस ती पाहत आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जिथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल.
संक्रांतीच्या काळात दानधर्माला खूप जास्त महत्त्व आहे आणि म्हणून पर्व काळामध्ये आपल्याला काय दान करायचं आहे तर बघा, नवीन भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादींचा यथाशक्ती आपल्याला दान करायचं आहे. त्यानंतर संक्रांतीमध्ये कोणती कामं वर्ज्य आहेत तर वर्ज्य कामं जी आहेत तर ती म्हणजे दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशीची धार काढणे आणि कामाविषयक सेवन ही कामे करू नयेत. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत ही साजरी केली जाते, ज्याला करीदिन असं देखील म्हटलं जातं. तर गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी किंक्रांतीचा हा सण असणार आहे. संक्रांतीचा सण 3 दिवस चालतो. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. मंगळवार दिनांक 13 जानेवारीला भोगी असणार आहे. 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे आणि 15 जानेवारीला किंक्रांत म्हणजे करीदिन असणार आहेत. अशा प्रकारे या तिन्ही दिवसांचं वेगळं महत्त्व आहे आणि हे तिन्ही दिवस आपल्याकडे अगदी आनंदाने, उत्साहाने साजरे केले जातात. तर पहा, यंदा 2026मध्ये मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे. म्हणजे संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे आणि संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केलेले असते ते वस्त्र आपण परिधान करू नये, ही गोष्ट पूर्वीपासून चालत आलेली आहे. ही एक परंपरा आहे. त्या कारणास्तव आपण संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे, म्हणून आपण देखील पिवळ्या रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान करू नये. म्हणजे पिवळ्या रंगाची साडी किंवा पुरुषांनी, लहान मुलांनी पिवळ्या रंगाचे कपडे हे आपल्याला परिधान करायचे नाहीत. तसेच या दिवशीचे शुभ रंग असणार आहेत लाल, हिरवा, जांभळा, गुलाबी, केसरी या रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता. या व्यतिरिक्त पिवळा रंग सोडून तुमच्याकडे इतर रंगाचे कपडे असतील तर ते सुद्धा तुम्ही परिधान करू शकता. आता बऱ्याच जणांना एक खूप महत्त्वाचा प्रश्न पडतो की काळा रंग हा अशुभ मानला जातो, मग संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे किंवा काळा रंग हा का परिधान केला जातो? संक्रांतीच्या दिवशी या काळ्या रंगाला इतकं महत्त्व का दिले जाते? तर बघा, संक्रांतीच्या दिवशी जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा सूर्याची पत्नी छाया हिने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेलं होतं. त्यासाठी सूर्याचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण या रंगाचे वस्त्र मकर संक्रांतीला परिधान करत असतो. या व्यतिरिक्त या मकर संक्रांतीच्या काळामध्ये भरपूर थंडी असते आणि काळा रंग जो असतो तर तो उष्णता घेत असतो आणि आपलं शरीर हे नेहमी उबदार ठेवण्यासाठी मदत करत असतो. त्यासाठीच मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान केले जाते. आपण इतर कोणत्याही सणासुदीला किंवा कोणत्याही पूजाविधीला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत नाही, परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकतो. तर देखील तुमच्या परंपरेमध्ये, तुमच्या घरामध्ये जर पूर्वीपासून काळा रंग हा वर्जच केला जात असेल तर तुम्ही काळ्या रंगाचे कपडे परिधान नाही केले तरीही चालेल. आता बऱ्याच स्त्रियांचा एक प्रश्न असेल की ताई, आमच्याकडे इतर कोणत्या नारंगी रंगाची साडी आहे किंवा गुलाबी रंगाची साडी आहे, परंतु त्याला पिवळ्या रंगाची बॉर्डर आहे, मग ती साडी आम्ही नेसावी की नाही? त्यामुळे थोडाफार पिवळा रंग आहे, मग अशा वेळी काय करावं? तर बघा, पिवळा रंग आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. परंतु जर तुम्ही एखादी निळ्या रंगाची साडी नेसणार असेल आणि त्याची बॉर्डर जर सोनेरी किंवा पिवळ्या रंगाची असेल तर अशी साडी तुम्ही नेसू शकता. फक्त पूर्ण पिवळ्या रंगाची साडी जी आहे किंवा पूर्ण पिवळ्या रंगाचा ब्लाऊज असेल तर तो आपल्याला वर्ज्य करायचा आहे. जर साडीमध्ये थोडाफार पिवळा रंग असेल, 100 पैकी 2%, 3% किंवा 10% पिवळा रंग असेल तर अशी साडी तुम्ही नक्कीच नेसू शकता. त्याचबरोबर सोन्याचे दागिने हे सुद्धा थोडेसे पिवळसर आणि सोनेरी असतात, मग ते आम्ही घालावे का? तर बघा, तुम्ही सोन्याचे दागिने जे आहेत तर ते यंदा मकर संक्रांतीला वापरू शकता. फक्त पूर्ण पिवळसर किंवा अगदी पिवळ्या रंगामध्ये जे काही शेड असतात, डार्क पिवळा किंवा कमी पिवळा, आंबा कलर, असे कलर तुम्हाला यावर्षी संक्रांतीला पूर्णपणे वर्ज्य करायचे आहेत. तुमच्याकडे सोन्याचा नेकलेस असेल, सोन्याचं इतर गंठण असेल तर ते तुम्ही नक्कीच घालू शकता.
त्याचबरोबर बऱ्याच स्त्रियांना अजून एक प्रश्न पडतो, तो म्हणजे आता यंदा मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आहे, मग पिवळा रंग हा किती दिवस वर्ज्य करायचा आहे? कारण संक्रांतीचा सण हा फक्त 3 दिवस नसून संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत घरोघरी लहान मुलांचे बोरनन आणि हळदी कुंकूसुद्धा केले जाते. तर आपल्याला हा जो पिवळा रंग आहे तर हा तुम्ही भोगी, संक्रांत आणि किंक्रांत या 3 दिवससुद्धा तुम्हाला वर्ज्य करायचं आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर बघा, तुम्ही रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करणार आहे किंवा मुलांचं बोरनहन करणार आहे किंवा तुम्ही कोणाच्या घरी हळदी कुंकवाला जाणार असेल तर तेव्हासुद्धा तुम्ही पिवळा रंग जो आहे तर तो वर्ज्य करा. कारण हळदी कुंकू हे सुद्धा संक्रांतीचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. आणि संक्रांती देवीने ज्या वस्तू परिधान केल्या असतात तर त्या संक्रांतीच्या काळामध्ये घातल्या जात नाही. म्हणून तुम्हीसुद्धा यंदा पिवळा रंग जो आहे तर तो रथसप्तमीपर्यंत वर्ज्य करायचा आहे. आणि जर तुम्हाला ते शक्य नसेल तर मग तुम्ही संक्रांतीच्या 1 दिवसासाठी वर्ज्य केला तरीसुद्धा चालेल. आता मकर संक्रांतीला बांगड्यांचं सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. मकर संक्रांतीला 2 का होईना नवीन बांगड्या ज्या आहेत तर त्या भरल्या जातात. बांगड्या घालत असताना सर्वात शुभ रंग म्हणजे हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही नक्की घाला. कारण मकर संक्रांतीला हिरव्या रंगाच्या बांगड्यांचं खूप जास्त महत्त्व आहे. ते तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही लाल काचेच्या बांगड्या देखील भरल्या तरीसुद्धा चालेल. परंतु आपल्याला पिवळ्या रंगाच्या बांगड्या या चुकून देखील घालायच्या नाहीत. यासोबतच ज्या काही मेटलच्या बांगड्या असतात किंवा ज्या काही प्लास्टिकच्या बांगड्या असतात त्या तुम्ही वापरत असेल तर त्या बांगड्यासुद्धा तुम्ही या संक्रांतीच्या काळामध्ये वापरू नका. एखादी टिचकी बांगडी असेल तर तीसुद्धा हातामध्ये तुम्ही अजिबात ठेवू नका. जर स्त्रियांच्या हातामध्ये टिचलेली बांगडी असेल तर ते दरिद्रेचे लक्षण आहे. त्यामुळे बांगडी घालताना चुकूनही टिचक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका. तसेच जेव्हा तुम्ही बांगड्या भरणार आहे तेव्हा एका हातामध्ये तुम्हाला एक जास्त बांगडी घालायच्या आहेत. तसेच बांगड्या भरत असताना आपले दोन्ही हात पूर्णपणे रिकामे करू नका. हातामध्ये एक बांगडी ठेवा. यानंतर हातामध्ये बांगड्या भरून झाल्या की मग तुम्हाला ती बांगडी जी आहे तर ती फोडून टाकायची आहेत किंवा काढून घ्यायच्या आहेत. परंतु पूर्ण हात तुम्ही मोकळा करून बांगड्या ज्या आहेत तर त्या भरू नका. कारण हिंदू धर्मशास्त्रानुसार महिलांनी कधीही आपले हात जे आहेत तर ते रिकामे करू नये. संक्रांतीसारख्या सौभाग्याचा जो काही सण आहे याला आपला पूर्ण हात रिकामा नसावा. आणि म्हणून आपल्या हातामध्ये तुम्ही बांगड्या ज्या आहेत तर त्या आवर्जून भरायच्या आहेत. हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या अतिशय शुभ मानल्या जातात. तसेच मकर संक्रांतीला साडी बाबतीत अजून एक महत्त्वाचा नियम म्हणजे मकर संक्रांत हा सौभाग्याच्या संबंधित असतो. त्यासाठी पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी जी आहे तर ती मकर संक्रांतीला अजिबात घातली जात नाही. त्यामुळे तुम्ही पूर्ण पांढऱ्या रंगाची साडीसुद्धा अजिबात या दिवशी नेसायची नाही. त्याचबरोबर मकर संक्रांत म्हटलं की आपण सर्वजण साजशृंगार करत असतो. केसांमध्ये फूल, गजरा माळत असतो. फूल घालत असताना आपल्याला पिवळ्या रंगाची फुलं ही अजिबात घालायची नाही. जसे की पहा, सोनचाफा असेल किंवा शेवंतीची फुलं असतील किंवा इतर पिवळ्या रंगाची फुलं असतील, पिवळ्या रंगाचं गुलाब असेल तर अशी फुले तुम्ही चुकूनही डोक्यामध्ये घालू नका. किंवा पूजेमध्ये सुद्धा झेंडूची फुले वगैरे तुम्हाला अजिबात वापरायची नाही. म्हणजे पिवळ्या रंगाची फुलं ही देखील तुम्हाला पूजेमध्ये वापरायची नाही. त्याचबरोबर यंदा संक्रांती देवीने वासाकरता जाईचं फूल हातामध्ये घेतलेलं आहे. त्यासाठी आपल्याला यावर्षी जाईच्या फुलाचा गजरा जो आहे तर तो आपल्याला घालायचा नाही किंवा केसांमध्ये लावायचा नाही. या व्यतिरिक्त आपण मोगऱ्याचा किंवा अबोलीचा किंवा इतर फुलांची जर तुमच्याकडे गजरे असेल तर ते तुम्ही डोक्यामध्ये मावळू शकता. अगदी पांढऱ्या रंगाच्या फुलांचे गजरेसुद्धा तुम्ही घालू शकता. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे यंदा मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आहे, मग हळद वापरावी की नाही? कारण हळद ही पिवळ्या रंगाची आहे. तर पहा, मकर संक्रांतीच्या सणामध्ये मुख्य गोष्ट आहे ती म्हणजे हळदी कुंकू. आणि आपण रथसप्तमीपर्यंत सर्वजण हळदी कुंकू करत असतो. हळदीचा संबंध इथे येत नाही. आणि मकर संक्रांतीचा सण हा हळदीशिवाय पूर्ण देखील होत नाही. आणि हळद ही अतिशय पवित्र मानली जाते आणि म्हणून कोणत्याही धार्मिक विधीमध्ये हळदीचा वापर जो आहे तर तो केला जातो.
आणि म्हणून तुम्ही यंदा मकर संक्रांतीला हळद जी आहे तर ती वापरू शकता. याशिवाय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सोन्याचे दागिनेसुद्धा तुम्ही वापरायचे आहेत. त्याचबरोबर संक्रांती देवीने जो दागिना परिधान केलेला असतो, तर संक्रांती देवीने मोती धारण केला आहे, तर त्यासाठी मोत्याचे जे काही दागिने आहेत तर ते आपल्याला यावर्षी परिधान करायचे नाहीत. त्याचबरोबर संक्रांती देवी ही पायस भक्षण करीत आहे. पायस म्हणजे खीर. त्यासाठी आपल्याला यावर्षी खीर जी आहे तर ती घरामध्ये मकर संक्रांतीला बनवायची नाहीत किंवा बाहेर जाऊनसुद्धा तुम्हाला कोणाच्याही घरी खीर जी आहे तर ती खायची नाहीत. आपल्याला या मकर संक्रांतीला खीर जी आहे तर ती पूर्णपणे वर्ज्य करायची आहेत. त्याचबरोबर मांसाहारसुद्धा आपल्याला संक्रांतीच्या काळामध्ये चुकूनही करायचा नाहीत. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.